the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. मंडळी, आब आणि मेकअप लीलया सांभाळत पंचेश टाकणारी रसिका वेंगुर्लेकरची आज इथे होणार आहे मुलाखत. आणि या मुलाखतीत आपल्या पेटंट किस्स्यांची फोडणी द्यायला हजर आहेत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बघूया इथे काय धमाल घडते. हॅलो हॅलो नाही हॅलो 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 अरे हे बघा नाही ऐका नाही रे काय आहे नाही 2 महिने डेट्स बुक आहेत माझ्या, ऐकून घ्या. वा नाही रे हो, खरंच अजिबात वेळ नाही आहे. 12 चित्रपट, 9 वेब सिरीज आणि 17-18 ॲड साईन केलेली आहेत. काय समजलं? बापरे. नाही खरंच तुम्हाला सांगतो हो, बिलकुल वेळ नाही आहे. जेवल्यावर सोप लावून हात धुवायला वेळ नाही आहे, तर डेली सोप कुठनं करणार ना, बरोबर ना? मग नाही जरा एक मिनिट जरा ऐकून घ्या माझं तुम्ही. बघा मी तुमच्यासाठी 2 सिनेमे सोडतो तर, पण पर डे 2.5 लाख रुपये घेईन. काय जमत? नाही नसेल परवडत ना, तर जे घरी बसलेत कलाकार ना त्यांना घेऊन सिनेमा करा. काय हो, मी कधी म्हणालो की प्राजक्ता मानी सध्या घरी आहे म्हणून? नाही एक मिनिट असं बोलू नका, उगाच माझ्यावर आरोप करू नका. म्हणजे 2 कचोऱ्या आणि 2 स्वीटवरती काम करायला तयार आहे? नाही हे बघा आमची मॅडम काम करणार नाही. काय समजले? नाही हो, डब्यात गुंडाळून दिला म्हणजे कचोरी मोठी होते काय? कचोरी एवढी आहे का? नाही ती एवढी होणार आहे हॉलीबॉल एवढी. नाही हे बघा, नाही तुम्ही फोन ठेवा अजिबात जमणार नाही. ठेवा फोन. नाही ती कट ठेवा. मोरे 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 गाताय कसले मोरे? नाही या मॅडम. हा मोरे, मी काय म्हणते, माझ्या हिंदी सिरियलचं काय झालं? हो त्याच्याबद्दलच मी आता बोलत होतो फोनवर. अच्छा. म्हटलं मॅडम 2.5 लाखाच्या खाली घेणार नाही पर डे. काय समजले? अहो, मला आतापर्यंत 5,000 पण कोणी दिलं नाहीये तो. हे तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात. काय नाही तसं नव्हं, म्हणजे काम चांगलं करा. कुठली पद्धत आहे हो तुमची? हो मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काय इंडस्ट्रीमध्ये ना चर्चा झाली पाहिजे, तरच तुमच्याकडे काम येईल की नाही मला सांगा. अरे असा लोकांना कळला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये की रसिका चोप्रा जाम बिजी आहेत, लाईव्ह पैसे घेतात. हा तुम्ही ना माझी स्ट्रॅटेजी वापरा. स्ट्रॅटेजी? ते असेल तुम्ही माझी स्ट्रॅटेजी वापरा. केलं का तुम्हाला? मोरे हो, गेले 6 महिने मीच घरात बसलीये. माझ्याकडेच काम नाहीये, बाकी सगळ्यांकडे काम आहे. आणि कसं आहे ना, हे लाईफस्टाईल मेंटेन करण्याच्या नादात ना डोक्यावर खूप कर्ज झाले हो. तुम्ही काय स्ट्रॅटेजी वगैरे सांगताय फालतूगिरी? 1 मिनिट मॅडम, कुछ भी बोलने का, लेकिन प्रभाकर मोरे का युगो हर्ट नहीं करने का. काय समजली? आता बघाच तुम्ही. नाही तर तुम्हाला काही नव्हतं काय, तुमचा इंटरव्ह्यू मी प्लॅन केलेला इकडं. हा असा दणदणीत इंटरव्ह्यू करूया ना, मग बघाच तुम्ही गंमत. ते इंटरव्ह्यू घ्यायला आले त्यांना बोलवा बघू पटकन. मीच बोलवायचं? नाही सॉरी मला बोलायला लागेल. वसाड्यानो हाव तिथं या लागेल इकडे. आता येतील ते. हो हॅलो मॅडम, माय सेल्फ बने फ्रॉम MHJ न्यूज. ओ हॅलो बने. बने म्हणजे एक्झॅक्टली कोण? तसं तर मला सगळे टायमिंगचा बादशाह म्हणतात. मोठा. आणि हे कोण आहेत? मी या बादशाला चेक देणारा वजीर. मॅडम तुम्ही मला बने बोलू शकता. आपण सुरू करूया मॅडम. येस शुअर, वाय नॉट. बसा मॅडम. बसू घ्या तुम्ही सगळे. मोरे सॉरी एक मिनिट हे इथेच असणार आहेत? हे वसाड्या, मी खूप वर्षापासून इथंच आहे. ऍक्च्युली मोरे आहेत ना, ते माझे मॅनेजर आहेत. बॉलिवूड मधल्या खूप मोठमोठ्या स्टार्सचे ते मॅनेजर होते. सो आता सध्या ते माझे मार्गदर्शक आहेत. ओके मोरे, तुम्ही थांबा, काही काळजी करू नका, ते इथेच थांबतील. मॅडम, चालू करूया. उभं राहिलं तरी चालेल. दत्तू रोल. कॅमेरामन. तुझा रोल नाही रे, कॅमेरा रोल कर. रोलिंग.
नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे MHJ न्यूज मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री रसिका चोप्रा. तर रसिका मॅडम, मला सुरुवातीला तुमच्या स्ट्रगल बद्दल सांगा. म्हणजे तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होण्यामागे कोणाकोणाचा हात आहे? ॲक्च्युली स्ट्रगलबद्दल बोलायला गेलं तर अगदी सुरुवातीचे दिवस आठवावे लागतील. आणि माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये माझा पहिला डिरेक्टर होता राज रबाळे. वा वा, राज रबाळे. हे कोण आहेत? मॅडमचा पहिला बॉयफ्रेंड. म्हणजे कसं, मॅडमच्या लय प्रेमात होतं का नाही, म्हणजे सौंदर्य बघूनच प्रेमात पडलं. पण तुम्हाला सांगतो, मोठा डायरेक्टर हा, नंबर डायरेक्टर तुम्हाला सांगतो. म्हणजे इतका नाटककर, मोठा असा नाटककर मी कधी बघितलाच नाही. क्या बात आहे. म्हणजे गिरणी कामगारांच्या जीवनावरचं एक नाटक होता. हा. त्यांना एका रात्रीत बदलून रशियाची राजकन्या नावाचं नाटक लिहिलं. क्या बात आहे. हा मग, आणि त्या राजकन्याचा रोल आमच्या मॅडमने केलेला आहे. वा 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 वा, क्या बात आहे. मॅडम, ते राज रबाळेजी काय करतात आता? ते आता रबाली स्टेशनवर चिकू विकतात. का असं का, म्हणजे का? त्यांच्या काही पर्सनल रिझनमुळे त्यांना इंडस्ट्री सोडावी लागली. हो मॅडम, पण ज्या माणसानं तुम्हाला संधी दिली त्या माणसासाठी तुम्ही काहीच नाही केलं. काय, मॅडमनी सिरियलचा डायरेक्टर पटवला, मग तो झाला फ्रस्ट्रेट. त्याला नटीच भेटन ना, मग तो गेला कॉमात. मग दारूच्या गुत्त्यावर सगळं करिअर त्याचा बरबाद झाला. नाही बरोबर, नाही बोलायला पाहिजे ना. आता मला एक गोष्ट सांगा. हा. आता मॅडमनी सिनेमाचा डायरेक्टर पटवलाय, मॅडम- म्हणून सिरियलचा डायरेक्टर सोडून चालेल काय? ओ अशा ना अर्ध डायरेक्टर घरात बसतील, काय समजलं? मोरे, काय काय बोलताय तुम्ही मोरे? अशाने बदनामी होईल ना माझी. एकतर हल्लीच लोक कशाची शहानिशा न करता हिरोईन्सना ट्रोल करतायत, आणि त्यात तुम्ही असं बदनामी बिदनामी काय होणार नाही. आता आपण तुम्हाला सोज्वल दाखवलं तर बघतील काय तुमची मुलाखत, मला सांगा. म्हणजे असा कसा नुसता म्हणतो, असा जाल पाहिजे, जाल असा. अहो, तुमच्या या जालच्या नादात मला फोडणी बसतीये, त्याचं काय? वा, ऐक का हो, कसं आहे माहितीये काय, पब्लिसिटी महत्वाची. ती चांगली असो नाही तर वाईट असो, महत्वाची पब्लिसिटी. काय मोरे, समज? मला नकोय असली पब्लिसिटी. मला असली पब्लिसिटी काही कामाचीच नाही, नाही का? बनीजी, आपण इंटरव्ह्यू पुढे सुरू करूया. हो, मॅडम. आता तुम्ही जरा मला माझ्या ब्युटी बद्दल, माझ्या फॅशन सेन्स बद्दल प्रश्न विचारा. ठीक आहे मॅडम, आपण सुरू करूया. सो रोल. हँडसम कॅमेरामन. अरे कॅमेरा रोल कर, कॅमेरा. रोलिंग. वेलकम बॅक. चर्चा मस्त रंगलेली आहे आपली. कधी रंगते म्हणजे चर्चा रंगते आपली. सो रसिका मॅडम, तुमचा फॅशन सेन्स हा कायम ना चर्चेचा विषय ठरलेला Yeah. आहे. सो मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला स्वतःला काय आवडतं? म्हणजे वेस्टर्न आवडतं की ट्रेडिशनल? वेल, ऍक्च्युली कसं आहे की ड्रेसेसमध्ये मी सुंदर दिसते, साड्या मी चांगल्या कॅरी करते, पण तुम्हाला सांगते, मी सगळ्यात सुंदर दिसले होते ते माझ्या लग्नात. कारण त्यावेळी मी माझ्या आईचा शालू नेसले होते. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅडम, मग तो शालू आम्हाला कधी बघायला मिळणार? मोरे, हे शालू शालू दाखव म्हणजे. काय आहे? क्या बात आहे मोरे, क्या बात आहे. हा नृत्य प्रकार ना मी पहिल्यांदा बघतोय. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ह्या नृत्य प्रकाराबद्दल जरा माहिती द्या ना प्लीज. मोरे, हो काय ते. मोरे, आता ना तुम्ही प्लीज गप्प बसा. नाही, मी ऐकत आहे. माझा इंटरव्ह्यू आहे ना, मग ते मला विचारतील आणि मी उत्तर देईन. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. ओके, असेल तर. बनीजी, हा? आपण पुढे सुरुवात करूया. येस येस, फक्त यापुढे जरा माझ्यावर कॉन्सन्ट्रेट कराल का? ते मी आल्यापासूनच करतोय. सो मॅडम, आता आपण एक भन्नाट गेम खेळणार आहोत इथे. तुमच्या समोर आहेत 3 कार्ड. त्यात फिल्मची नावं लिहिलेली आहेत. त्यातलं एक कार्ड घ्यायचं, असं डोक्यावर पकडायचं. पण मॅडम, ते तुम्ही बघू शकत नाही. हा पण ते ओळखायला तुम्हाला मोरेची मदत करू शकतात. अच्छा. एका चित्रपटासाठी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ मिळेल. ओके. आणि मॅडम, तुम्ही जर हा गेम जिंकलात तर आमचे जे प्रायोजक आहेत MHJ ज्वेलर्स, त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार सोन्याचा नेकलेस. That's really great. Yes, madam. Superb. तुम्ही Yes. ready आहात? Yes, yes, I'm very excited. हे घ्या कार्ड. हा, ठीक आहे मॅडम, तुमची वेळ सुरू होते आता. हा. ते डान्स. डान्स बार नाही हो. डोंट टच मी. काय करताय? हो, पिक्चरची ऍक्शन करून दाखवतोय. अशी मला नाही ओळखता येते. अहो, असं काय करताय? दुसरं काहीतरी सोपं सोपं आहे सगळं. एक काम करा ना, काय? शब्दाचे 2 तुकडे करा आणि त्याची ऍक्शन करून दाखवा. लवकर लवकर, आपल्याकडे वेळ नाही. मोरे, लवकर. या शब्दाचं 2 तुकडे करायचं आणि त्याची ऍक्शन करून दाखवायची.
नाही वाकडं काम काय नाही टाइम अप काय मॅडम साधं होतं चित्रपटाचं नाव होतं गुलाल काय मोरे सिम्पल होतं मॅडम सिम्पल. अहो मॅडम ओळखा ना तुम्ही काय करताय. अहो कसं आहे माहिती का आम्हाला ना प्रायोजकांनी गिफ्ट दिलं ते द्यावं लागतं. हे घ्या मॅडम रेडी आहेत रेडी मोरे तुमची- प्लीज लक्ष द्या. ओके 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 रेडी ना मॅडम रेडी तुमची वेळ सुरू होते आता. हा मोरे काय काय नाही कळते हे कळलं नाही तुम्हाला दुसरं बकरीवर हो बकरी नाही सनईचा आवाज आहे कसं समजावून सांगू तुम्हाला. टाइम अप सॉरी मॅडम तुम्ही नाही जिंकू शकत हे तुम्ही हरलेले आहात मॅडम. अरे यार अहो जमीर पिक्चरचं नाव ना समीरची ऍक्शन करून दाखवतो तो तुम्हाला साधा कळलं नाही तुम्हाला. मोरे हो समीर वर्णात समीर तुमच्या बापाने ओळखला होता हा? तुम्ही ना मूर्ख आहात मूर्ख. होय काय? अहो, एकतर इंटरव्ह्यू खराब झालाच माझा शिवाय गोल्ड नेकलेस पण गेला. आता मला सांगा कुठल्या बॉलिवूड सेलिब्रिटीचे मॅनेजर होतात तुम्ही. गौरव मोरे संजू फेल. निघा. जर का गौरव मोरे बॉलिवूड सेलिब्रिटी असेल ना तर उद्यापासून मी रबाळ्याला चिक्कू विकत बसेन. आजपासून सोडली मी इंडस्ट्री. निघा. बरं माझ्या इंटरव्ह्यूचं बघा माझं मी सगळी कोकणाच्या परंपरा तुम्हाला सांगेन. कॅमेरा तयार आहे सुपर हिट परफॉर्मन्स मजा आली. सई पारसमणी तुम्ही असे एक्सपेरिमेंट्स करत जा. खूप इंटरेस्टिंग दिसताय आज. फारच आवडले आपल्याला. रसिका यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि काय बेअरिंग होतं देखणं बेअरिंग अमेझिंग. फारच सुंदर मजा आली. बने आज भी दिन बने यार. मस्त दत्तू मस्त टायमिंग उत्तम आणि आवडला हँडसम कॅमेरामन. छान कन्सेप्ट होती मजा आली. प्रसादा मोरे तुझा लुक मला खरंच खूप आवडला. टिपिकल लुक आहे. एकदा आपल्या मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आणि खरोखर असे मॅनेजर्स असतात जे गोष्टी खोट्या करून मीडियाला किंवा PR वाल्यांपर्यंत पोहोचवतात आणि त्यामुळे नटनट्यांचं बरंच नुकसानही झाल्याची कित्येक ठिकाणी उदाहरणं आहेत. त्यामुळे जे अत्यंत हुशार नट आहेत ते कधीच मॅनेजर वगैरे ठेवत नाही. काय झालं काय नाही. सॉरी एनिवे पण लुक खूप छान आहे मस्त आहे. मंडळी मराठी रंगभूमीवरचे अभिनेते एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमीच खूप तत्पर असतात. अशाच एकमेकांना आधार देणाऱ्या मित्रांची गोष्ट तुम्हाला दाखवतायत भूषण कडू आणि प्रियदर्शन जाधव. काय प्रसाद कसा आहेस? काय सही ओके. अरे सेटवर आलोय मस्त काय चकाचक सेट झालाय नवा कोरा सेट आहे. अच्छा तुझ्या ड्रेससाठी जुना सेट फोडला होय. बर मस्त वाटतं ना शूटिंगला आलं की मस्त वाटतं. पण काय येता येता आपला हा भेटला सुपरस्टार भूषण कडू. हो मी आता त्याच्याबरोबर आंतर महाविद्यालयीन स्पर्धेपासून काम करतोय. 20 वर्ष झाली. माझ्यासाठी सुपरस्टार भूषण कडूच आहे. मग तो पण मला सुपरस्टार प्रियदर्शन जाधव सुपरस्टार दर्शन जाधव म्हणतो. मुद्दा काय तो भेटला मला म्हणाला अरे काय माझ्याकडे काम नाही यार सध्या काय काम नाही. अरे म्हणलं चल ना गोस्वामी सरांकडे चल ते देतील काम. फुकट नाही करत मी. अरे चेक देतात ते. अरे म्हटलं एकमेव अशी कंपनी आहे जी चेक आणि कंटेंट टेबलवर बसून देते. ये म्हणलं अरे ये इकडे जॉईन हो. सई आहे प्रसाद आहे सगळी टीम आहे. जॉईन हो इकडे मस्तपैकी सगळे मजा करूया. जॉईन हो बॉय म्हणून. ये म्हटलं ये. ए दर्शन 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 कुठे गेला? दर्शन अरे दर्शन तूच आहेस. सॉरी 7 वाजता बोलवलोय 11 वाजता आलायस यार तू. काय यार कुठे होतास तू? सॉरी. अरे मी ऍक्च्युली ना घरून वेळेत निघालो. हा. म्हणजे ऍक्च्युली घोडबंदरवरून निघालो आणि प्रचंड ट्रॅफिक लागलं रे घोडबंदर रोडला. आणि खूप पाऊस होता भयानक पाऊस. आणि हा ते तू हे सांगितलेलं ना ते सगळ्या वस्तू घेऊन ये तुला अरे, नारळ पाणी अंडी, पाहिजे नारळ अंडी आणि पाणी, बाकी हा. सगळ्या वस्तू मग त्या घ्यायच्या होत्या. मग म्हटलं आता ते कुठे एक वस्तू ईस्टला एक वस्तू वेस्टला मिळत होती. हा. नंतर मग पुढे तसाच गेलो बोरिवलीच्या इकडे नॅशनल पार्कचं गेट लागलं. हा. तर म्हटलं आता इकडे जंगलात केळी मिळतील म्हणून आतमध्ये गेलो.
तिथे एक बिबट्या बसला होता, त्याला मी हटकलं. बिबट्या? हा, बिबट्याला. तर म्हटलं काय इकडे, चल पळ. म्हणून तो पुढे पळत सुटला, मी त्याच्या मागून पळत सुटलो. मग तो पुढे, मी मागे. मग पळत पळत तो इथे स्टुडिओ पर्यंत आला. तर मग मी त्याला म्हटलं इकडे काय, तू काय पुढे पुढे करतोयस, इकडे कॉमेडी चालते. हा. मग तो निघून गेला. मग मी आतमध्ये आलो. आता ना भूषण, आता मला खरं सांग. नाही, आयुष्य- अरे, आयुष्य- नाही, नाही, असं खरंच नाही, सांगतोय. भूषण अरे, मला खरं सांग का भूषण मला खरं सांग का उशीर झाला. काल बसलो होतो. असं आहे बा, भूषण तुला काय यार, Sorry यार, काय दर्शन. यार. पण ते आणलंच ना सगळं सामान आणलं सगळं सगळं दर्शन, सगळं आणलं. अंडी, सगळं आणलं. नारळ पाणी? हो, तू सांगितलं दर्शन सगळं किती आणलं. झाले त्याचे? 360 झाले. 360. 3 अंडी आणि 3 केळ्यांचे 360. हा, कसं काय? म्हणजे 3 अंडी, हा. ती 300 रुपयाची. शामरुगाचे आहेत की सोन्याचे आहेत, कुणाची अंडी आणली आहे? नाही, महागाई आता वाढली ना रे लॉकडाऊन मुळे. आणि 3 केळ्यांचे बघ ना 60 रुपये झाले. हा, 3 केळ्यांचे 60. हा, अरे आता लॉकडाऊन मध्ये महागाई सगळी वाढली ना, हा. त्यामुळे हल्ली आहे ना पिवळं केळ पण ब्लॅकने विकतात रे. अरे यार, बर चल 360 झाले. 360. बाकी बाकी मस्त मजेत. अरे तसं नाही भाई, मी तुला 2000 रुपयाची नोट दिली होती. बाकी बाकी आहेत ना? बाकी आहेत. आहेत ना? हा, आहेत. ओके, बाकी चल. आहेत. सुट्टी घेतली. दे ना जरा, हा, दे ना. घे ना नंतर. आता तू चेंजिंग करशील ना. नाही, पडतील तो थोडे काय पैसे. माझा तो ड्रायव्हर आहे ना तिकडे, त्याला 1000 रुपये पाहिजे, काहीतरी घरी प्रॉब्लेम आहे, देऊन टाकतो ना त्याला. हा, हा आहेत. हा, मग दे ना. हा, नाही, एक मिनिट. आई शपथ. काय रे? अरे कोणीतरी पाकिट मारलं यार माझं. म्हणजे काय झालं माहितीये, मी ते पटकन सगळं सामान घेतलं. त्याचे पैसे मला आठवतंय, मी पैसे घेतले सुट्टे, मी वॉलेटमध्ये ठेवले आणि वॉलेटमध्ये घेऊन मी निघालो आणि ट्रेनमध्ये घुसलो. अरे प्रचंड गर्दी रे ट्रेनमध्ये, म्हणजे शिरायला जागा नव्हती. म्हटलं उशीर व्हायला नको. मी ट्रेन पकडली. कुणीतरी ट्रेनमध्ये पाकिट मारलं यार माझं. कुठली ट्रेन घोडबंदरवरनं येते? काय? कुठली ट्रेन घोडबंदरवरनं येते? ती ट्रेन बस. ट्रेन बस. हा, नाही म्हणजे त्याने काय 2 अशा मोठ्या बस जॉईन केलेल्या असतात आणि मध्ये असं प्लास्टिक असतं. ती अजून मला ट्रेनच वाटली रे. ट्रेन आपण आज त्या बसले जाऊया आपण. भूषण मला खरं सांग ना, कुठे आहेत बाकीचे पैसे, कुठे आहेत खरं सांग. नाही आई शपथ भूषण, खरं असं सांगतो. भूषण, अरे, जाऊ दे ना, ट्रेनमध्ये आपण- गर्दी. आपण दोस्त आहोत ना, सांग ना बाकीचे पैसे कुठे आहेत? तू सांग ना बिंदास, कुठे आहेत बाकी? भूषण खरं सांग, खरं. काल त्याचाच खंबा घेतला. यार भूषण यार, तू यार कमाल सॉलिड आहेस यार भूषण यार, खतरनाक आहेस यार तू. म्हणजे आता मला सांग ना. हो बाबा दर्शन, मित्र जमले होते, मुळाला घेतले, माझ्याकडे होते थोडे पैसे, मी घेतले, काय ठीक प्रॉब्लेम आहे ना. अरे नाही. दर्शक, ते बाकीच्या मित्रांना जरा. ठीक आहे ना, मी म्हणतो की तू सांग ना खरं, मी रिस्पेक्ट देतो ना तुला. हा दर्शक, यार दर्शक, काय झालं माहितीये का यार, मधल्या काळात जरा खूप प्रॉब्लेम झाले होते रे. भूषण, तुझा मधला काळ फार मोठा होता. म्हणजे तुझी सुरुवात झाली त्यानंतर फक्त मधला काळच होता. त्यानंतर मधल्या काळात मधल्यामध्ये तू कुठे गायब झाला होतास ते आम्हाला पण माहिती नाही. 3 वर्षांना एकदा तू मलाच फोन केलास, तू काय दर्शक कुठे आहेस, दिसत नाहीस. अरे आम्ही आहे, आम्ही करतोय, तू नाही आहेस तिकडे मधल्या काळात. काय सांगतो, तुला माहितीये का मधल्या काळात मी केवढी नाटकं केली माहितीये का? ए दर्शा, चल आता ठीक आहे, वेळ वाईट आहे म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस. पण दर्शा विसरू नकोस, कॉलेजला असताना मी दिग्दर्शन केलंय तुला, डिरेक्ट केलं मी पण तुला. त्याबद्दल मला रिस्पेक्ट आहेच की. हा, मग? मी त्याबद्दल नाहीच बोलत आहे. आणि ऐक, आता मी ना 17 नाटकं केली, वेब सिरीज केली आणि मी 2 सिनेमे लिहिलेत आणि 2 सिनेमे डिरेक्ट सुद्धा केलेत. मग तरी स्किट करायची वेळ काय? पर्सनल नाही करायचं, पर्सनल नाही करायचं भूषण, पर्सनल नाही करायचं. हा, याला काय अर्थ आहे? मी काढत नाही म्हणून तू लगेच पर्सनल काढतोस काय? माझ्या माहितीसाठी. माहितीसाठी नाही, सगळे डायरेक्टर स्किट करतात. आणि टेलिव्हिजन करावं लागतं भाई, टेलिव्हिजन करावं लागतं सगळ्यांना. नॅशनल अवॉर्ड मिळालेला दिग्दर्शक असला ना तरी त्याला टेलिव्हिजन करावं लागतं. हा, नाही केलं टेलिव्हिजन तर दुसऱ्या सिनेमाला बायकोला असिस्टंट म्हणून घ्यावं लागतं. तुला माहिती नाही? हंगू नकोस तुम्हाला काय. नाही अरे कळतं ना, मी करणार ना, आता आलोय ना. लक्ष ठेव, आता आलायस ना. Yes. अरे बाकी सगळं मागचं पुढचं विचार, आता इमानदारीत काम कर. Yes, हा, yes, एकदम yes. इमानदारीत करशील ना? Yes. ए बने सर, ए, दर्शा तुला कोणतरी बोलू. दर्शा म्हणू नको, आता येतो ना assistant. दर्शा म्हणून. हा, ये बने. अरे काय स्क्रिप्ट बीप कुठे काय, कधीपासून आलोय मी. सर, हा. ठीक ए बने इकडे, ए भूषण इकडे. हा माझा बॉय आहे. हा, म्हणजे तसा मित्र आहे माझा. आम्ही एकत्र थिएटर केलंय खूप पूर्वीपासून, 15-20 वर्ष झाले आम्ही कॉलेजपासून थिएटर करतोय. ऍक्टर पण चांगला आहे, दणके ऍक्टर आहे. आणि हा बनी आहे, हा इथे असिस्टंट म्हणून आहे. येस येस. बरं मी करतो. हो, सर. एक 5 मिनिटं दे फक्त. बॉय, Yes, sir. मला जरा नवीन आहे ना, नारळ पाणी दे. येस सर. येस. काय काय डायलॉग आहेत? काय डायलॉग आहेत? अबा हा आहे हा. ना, सॉरी सॉरी तुझं काय आहे इथे? तुझं काय आहे? नाही ते जस्ट बॅकअप आपलं. बॅकअप
दे ना बॉय नारळ पाणी दे. नको, नारळ चार, देतो नको येस ना, सर चार. येस सर देतो काय डायलॉग आहेत मी जरा सॉरी सर मला उशीर झाला मी जरा वडाळ्यावरनं निघालो पण उशीर झाला त्यामुळे मी गोराईपर्यंत आलो मग मला लॉन्च मिळाली नाही आणि मग मी वलवत इथपर्यंत आलोय. या सर भूषण यार पाणी नाही. देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण मला माहिती आहे हां पण नारळात जसं पाणी येतं कुठून हे मला माहिती नाही तसं ते जातं कुठे हे मला कसं माहिती असणार. आवडलं तुला कमाल. ते बरोबर पण पाणी भूषण पाणी काय? पाणी नाही पाणी नाहीये? अरे पाणी नाही ठेवलं जरा. अरे, मी घेतलं तेव्हा पाणी होतं मी चेक करून घेतलं. भूषण पाणी नाही अरे आहे त्यात. अरे मी होतं खरंच शपथ सांगतो मी त्याला म्हटलं की जरा पाणीवाला देना जड हलका मत देना वो छिलका छिलके देना एक वो छिद्र करके भूषण, तो पाणी- खरं सांग. अरे मी हलवून अरे खरं शपथ. सांग. ऐक हा बरोबर काय झालं मी ते घेतलं सगळं नारळ वगैरे आणि म्हटलं पटकन पोचायचंय ट्रेनमध्ये गर्दी मी त्या गर्दीत कसा बसा नारळ सांभाळत शिरलो तिकडे एवढी गर्दी होती ना की गर्दीत ना कोणीतरी ते पाणी ढापलं यार. भूषण तू काय पण ढाचे देतो यार मला नारळ पाण्यामधलं पाणी डापलंय. अरे, हा शपथ भूषण, सांगतो तू- मी actually- भूषण तू खरं सांग तू खरं सांग ना मी प्यायलो. यायला भूषण यार तू पण यार ना. सर हा बॉय अरे अरे असू दे आपला दोस्त आहे यार आपलं एवढं काय राहिला तरी पण असू दे लागते ताण यार आपण पण दिलदार आहोत ना त्याचे. चल मी रेडी आहे चल माझा मार्क कुठे आहे? सर, इथे. माझा मार्क आहे. हा मी ते बोलतो डायलॉग ठीक आहे, एक सर. बेसिक डायलॉग आहेत माझ्या लक्षात मी जरा जमून बोलतो. हा ठीक आहे, सर. हा तू सांग. हा ऍक्शन. सॉरी सर मला यायला उशीर बालनाट्य झाला. वाटते रे बालनाट्य वाटते. सॉरी सर मजा सर मी वडाळ्यावरून निघालो. नाही मी वडाळ्यावरून निघालो मी वडाळ्यावरून निघालो असं पाहिजे ना वजन चुकतं. सर खूप पाऊस होता. नाही खूप पाऊस दीर्घ पाहिजे रस्व होते रे खूप पाऊस होता पावसाची इंटेन्सिटी आली पाहिजे. आणि सर गुडघ्यापर्यंत पाणी होतं नाही, सर. पंच मारला बघाय नाही माती गेली पंच अरे गुडघ्यापर्यंत पाणी होतं असं करून दाखवतो. आणि सर मी कसा बसा गोराईला पोहोचलो हे बघ, आणि मग वलवत एका फळकुटावर बसून इकडे आलो. दुसरा पंच भारी होता तो घालवला फळकुटावरून वलवत येणं हा बेसिक पंच होता. ओके बने ओके भूषण ओके. अरे काय ओके यार दर्शा काय करतो यार तू काय? यार, तू काय अरे काय म्हणजे काय अरे इंटेन्सिटी पाहिजे होती एनर्जी पाहिजे होती माझी सगळी वाक्य ड्रॉप झाली. मेन म्हणजे जिकडे पंच होते ना तिकडे काय तो पंच पोचवलेच नाहीस तू. आपण केलं नाही का याच्या आधी या गोष्टी मग उगाच आपण लेखाकारांवर ढकलून मोकळं व्हायचं. आपली पण काहीतरी जबाबदारी असते ना आपण भरायचं असतं यार दर्शा. घ्यायचं ना कोणातरी आधार म्हणजे नाही आपल्याला जमत आहे ना एखादं कॅरेक्टर पकडायचं म्हणजे समजा हेच काम समजा संजय मुनीने कसं केलं असतं संजय नार्वेकरने कसं केलं असतं इतर अजून 2-4 कलाकार आहेत त्यांनी कसं ते जरा विचार करायचा आणि त्याच्याप्रमाणे काय तुम्ही संजय मुनी करता? अरे मी करतो सर करून दाखवा ना प्लीज करून दाखवा ना सर. अरे बस काय यार आपण करणार नाही, अरे, कसं आहे माहिती- हे जरा धर ना. नाही, ऐक ना, अरे, काय हे- मित्र आहे रे इन्सिक्युरिटी काय बाळगतो नाही, पटकन नाही. त्याला करून दाखवतो ना झलक इथे काय पाहिजे तुला? चष्मा देतात चष्मा दे चष्मा. हा, हे बघ चष्मा, काय हे घे. जरा थोडी मदत घ्यायची हे बघ संजय मुने बघा तुला हा सर मी तुम्हाला ऍक्शन म्हणतो. हा, बोल ना, बोल ना. नकला करतो रे तू. हा, नाही अरे त्याला पण टॅलेंट लागेल बोल सर, ना, ready आहे कर ना. तुम्ही? हा कर ना. ऍक्शन. वा वा. मी तिथून वडाळ्यावरून निघाल्यानंतर तिथे खूप पाऊस पडत होता प्रचंड ते गुडगाव वगैरे काही मी काही बोलणार नाही त्याच्यामधलं ते मी आणि मी तिथे निघालो तिथे आलो गोराईला थांबलो आणि मी क्या बात है सर क्या बात है सर सेम संजय मुने सर सेम. आता त्याने आधी संजय मोने सांगितलं म्हणून तुला संजय मोने वाटलं रे. नाही सर मी काय म्हणतो यांनी थिएटर केलं काय आधी? अबे, साहित्य संघ समोर याचं घर होतं एवढंच थिएटर केलं त्याने बाकी काय नाही. नाही सर अरे. यांच्यात एक स्पार्क दिसतोय मला भारी येते. अरे तू नाव सांग ते ठीक आहे. अरे म्हणजे काय तुला माहितीये का दिग्दर्शक देवेंद्र प्रेम मी करतो तुम्ही देवेन प्रेम करता म्हणजे काय? प्लीज करून दाखवा ना सर. लगेच ऍक्शन बोल ना. ऍक्शन. ऍक्च्युली तिथून ना म्हणजे आपलं ते हे आहे ना वडाळा तू कुठे राहतो वडाळा अरे तू काय करतो तू इन्स्पेक्टरचा रोल करशील. पण सर मला वाक्य नाही आहेत सर.
मग मुका इन्स्पेक्टर कर. काय नाही, सोपं असतं. यायचं स्टेजवरती एंट्री, मी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, सगळं बोलायचं. तू जागोमध्ये काम केलं होतं. हो, सर. घाणेरडं काम केलं होतं. क्या बात आहे सर. सेम सेम देवेंद्र प्रेम सर. काय करता यार तुम्ही सर. बरं ठीक आहे, कमाल. हा म्हणतो ना, मी सांगतो म्हणून ओळखता येतं. हा. मी आता करून दाखवतो, तू ओळख. मी हा, ओळखू? बोल, ऍक्शन. ठीक आहे. हा. ऍक्शन. संजय नार्वेकर. या बात आहे. कमाल दादा, 1 नंबर. मस्त मस्त. वा दादा वा. मस्त मस्त. अरे तू टाळ्या वाजव, त्याशिवाय थांबणार नाही वा वा तुला. वा वा. कमाल दादा, सेम संजय नार्वेकर सरून कमाल. ठीक आहे, हे ओळखता आलं की नाही? आता अजून एक करून दाखवतो, तू ओळखून दाखवायचं. हा. ठीक आहे सर. ऐकलेली वाचलेली मनसे. मी अच्छा, इथे आहे ना, काय झालं माहितीये का, मी बाळा राजा हुसा, ऐकतोयस ना? सतीश तारे. हा, अरे ऐक ना, माझं ऐक ना. काय झालं, मी निघालो तिथून वडाळ्यावरनं, भयंकर पाऊस पडत होता तिथं, आणि असं तिथं गुडघाभर पाणी होतं. म्हणजे मी आधी चालतो तेव्हा गुडघाभर होतं, मग टॅक्सीत बसलो आणि मग तेव्हा इथं गुडघ्यापर्यंत आलं ना, मग तिथून मी तिथं गोराईपर्यंत आलो. तिथं मला हे जे आहेत ना गृहस्थ, हां, हे मला म्हणाले होते की तुम्हाला तिथं आहे ना घेण्यासाठी लॉन्च येईल. तिथं होडी नाही, बोट नाही, माझ्या बोटाला धरून लॉन्च करणारं देखील कोणी नाही. मी गोंधळलो तिथं आणि विनापाश विधवेसारखा असं तिथून फिरत होतो. मला सुचत नव्हतं, कळत नव्हतं. पटकन त्वरित तात्काळ ताबडतोब मी एक पटकन गाणं तिथं रचलं. समोर कोळणी बसल्या होत्या, त्यांना लगेच ऐकवलं, गोराई गोराई बोरिवलीची गोराई, गौराई माझी लाडाची लाडाची सर रे. सर सेम सेम. हा, चला, काय येऊन दादा, घे. 1 नंबर. चला, दादा कुठे- सेम केलं चला. तुम्ही. दादा सेम केलं. एक मिनिट. काय? हा सर. हा ओके ओके ठीक आहे, चालेल सर. दर्शन सर. हा, मी रेडी आहे. गोस्वामी सर म्हणाले घरी जा. अरे भूषण सर, हा रोल तुम्ही करताय. ए चल बॉय, चल करा घे पटकन. Done केलं. चल त्याच्यात करा घे लवकर, चल ना, पटकन या. तू नवीन बॅट घेऊन ये, स्क्रिप्ट घेऊन ये. वा 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 वा, केवळ कमाल. खूप सुंदर. थँक्यू. सई. या मंचावर सतीश ताऱ्यांचा उल्लेख झाल्यामुळे खूप बरं वाटतंय मला. भूषण, यू किल्ड इट. दर्शन, मस्त. थँक्यू. प्रसादा. भूषण, संजय मोने लाजवाब. लाजवाब. देवेंद्र प्रेम लाजवाब. सतीश तारे लाजवाब. त्यांच्या ज्या बारीक सारीक लकबी तुझ्या उचलल्यास, ह्या शक्य होतात केवळ ऑब्झर्वेशनमुळे, आणि तुझी ती ऑब्झर्वेशनची ताकद अफाट आहे, अफाट. भूषण, मी प्रामाणिकपणे अशी इच्छा व्यक्त करतो की या सगळ्यांच्या नकला तू अप्रतिम करतोसच. लवकरात लवकर तू इतका मोठा व्हावास की अशा कुठल्या तरी मंचावरती कोणीतरी भूषण कडू साकारला पाहिजे. दर्शक कमाल. बने लाजवाब. लाजवाब. खूप मजा आली. लाजवाब.